मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 5 वेळा IPL चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्स संघानं कॅप्टन बदलावा अशी चर्चा सुरू झाली आहे। एकंदरीत ही चर्चा का होतीये सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। भारताचे माजी कर्णधार आणि 1983च्या वर्ल्ड कपचे विजेते के श्रीकांत यांनी मुंबई इंडियन्सला एक सल्ला दिलाय। हार्दिक पांड्याच्या जागी आता सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार बनवलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले। 2024 मध्ये रोहित शर्माला हटवून हार्दिककडे संघाचं नेतृत्व दिलं होतं, पण सलग 2 हंगामात हार्दिकला मुंबईला यश मिळवून देता आलं नाही। श्रीकांत यांचं असं म्हणणं आहे की सूर्यानं नुकताच भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून दिलाय, त्यामुळे त्याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवणं मुंबईसाठी फायद्याचं ठरेल। हार्दिक पांड्या स्वतःहून सांगू शकतो की सूर्याला कॅप्टन करा आणि मी त्याला पूर्ण साथ देईल। हार्दिकच्या नेतृत्वात सध्या 2 वर्ल्ड कप विजेते कर्णधार खेळत आहेत, जे की संघासाठी थोडं वेगळं चित्र आहे। संघ व्यवस्थापनानं रोहित, हार्दिक आणि सूर्यासोबत एकत्र बसून यावर चर्चा केली पाहिजे आणि 2026च्या हंगामापूर्वी ठोस निर्णय घेतला पाहिजे। जर हार्दिकनं कोणत्याही दबावाशिवाय पद सोडलं तर मुंबई इंडियन्ससाठी खूप गोष्टी सोप्या होतील असं माजी कर्णधार के श्रीकांत यांनी म्हटलंय। हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव यापैकी मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण असावा याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि IPLशी संबंधित अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।